नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या आयुष्यात संघर्षाचे दिवस ना नेहमीच राहतील असं नाहीये. कधी ना कधीतरी सुखाची पहाट जी ना तर ती उजळत असते. सध्या आता महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग यामध्ये चौकीदार या पदासाठी 416 जागासाठी मोठी भरती निघाली आहे. आणि ही केवळ एक नोकरीची संधी नाहीये, तर आपल्या कुटुंबाचं स्वप्न साकार करण्याची ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुमच्या मनात आज प्रश्न असतील की माझं शिक्षण कमी आहे, मग मला ही सन्मानाची नोकरी मिळेल का? या नोकरीत नेमकं काय काम करावं लागतं? पगार किती असतो? सुट्टी असते की नाही? माझं भविष्य सुरक्षित आहे का? मी या स्पर्धेमध्ये टिकू शकेल का? बरे ही काय म्हणतात, ही भरती फक्त 10वी पास विद्यार्थ्यासाठी जरी असली तरी अगदी MPSCच्या लेवलचे मुलं या स्पर्धा परीक्षेत उतरणार आहे. मग माझा निभाव लागेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चौकीदार म्हणून जर मी सिलेक्ट झालो तर माझ्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल आणि समाजाचा दृष्टिकोन बदलेल का माझ्याकडे पाहण्याचा, मी जर चौकीदार झालो तर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. कष्ट आणि प्रामाणिकपणा याला ज्यावेळेस सरकारी नोकरीची जोड मिळते ना, तर त्यावेळेस आयुष्याला ना एक वेगळी दिशा प्राप्त होते, एक आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. आता आदिवासी विभागातील चौकीदार हे पद जे आहे ना तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जबाबदारीचं काम आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता जर तुम्ही पाहिली तर प्रामुख्यानं तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्याकडं मोठ्या पदव्या नसल्या ना की मग आपल्याला निराश होतं, ठीक आहे. पण आता 10वी 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यासाठी हक्काचं दार म्हणून ही भरती आहे. साधी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पासवरती आणि शारीरिक क्षमता थोडीशी असायला पाहिजे चांगली. जर हे असेल तर कोणत्याही कष्टाळू तरुणाला इथं स्थान आहे. महिला जरी असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. पगाराच्या श्रेणीचा जर विचार केला तर हे पद जे राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगानुसार येतात. कितव्या? 7व्या वेतन आयोगानुसार येतात. सुरुवातीलाच तुम्हाला एक चांगला सन्मानजनक पगार मिळतो. जे महागाई भत्ता, इतर प्रशासकीय सवलती ज्या आहेत ना तर त्या देखील मिळतात. पगाराचं जर पाहिलं 15,000 ते 47,000 आहे. पण कामगार कायद्यानुसार भारतामध्ये 24,800 याच्यापेक्षा कमी पगार देता येत नाही. तरी सुरुवातीला परिवीक्षाधीन कालावधी असल्यामुळे तुम्हाला 17 ते 24,000 पगार असू शकतो सुरुवातीला. नंतर मग तुमचे भत्ते वगैरे जे आहेत तर ते नंतर हळूहळू वाढतील. सामान्य घरातील तरुणांना आपल्या आईबापाचे डोळे पुसता येईल आणि घराला थोडंसं आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते मिळून देता येईल अशी नोकरी ही नक्कीच आहे. आता या नोकरीच्या कामाच्या स्वरूपाबद्दल जर बोलायचं झालं ना तर काम अत्यंत शांत आणि समाधान देणारं आहे. तुम्हाला आदिवासी विभागातील ज्या शाळा आहे, आश्रमशाळा आहे किंवा ऑफिसेस आहे, कार्यालय आहे, ठीक आहे, गोदामं आहेत, तर यांची रक्षण करण्याची जिम्मेदारी तुमची असते. यांचं संरक्षण करायची जिम्मेदारी तुमच्यावर. तुम्ही त्या वस्तूचे रखवालदार आहात. जिथं उद्याचं भविष्य घडणार आहे अशा शाळांची तुम्ही रखवालदारी करणार. रात्रीच्या शांत प्रहारात जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल तेव्हा त्या शाळेची आणि तिथल्या शिकणाऱ्या लहान मुलांची सुरक्षिततेची जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर आहे. ही काही एक केवळ नोकरी नाहीये, ही एक सेवा आहे. कामाचं स्वरूप प्रामुख्यानं देखरेख ठेवणं आहे. येणाऱ्या जाणारे लोक असतील त्यांच्या नाव नोंदी ठेवणं, रजिस्टरमध्ये ठेवणं आणि शासकीय मालमत्ता जे आहे ना तर तिचं जतन करणं, असं एवढं काम आहे. आता कॉर्पोरेटमध्ये म्हणा किंवा तुम्ही प्रायव्हेटमध्ये जसं कामाचा ताण आहे तसं इकडं बिलकुल काम नाही, ठीक आहे. उलट तुम्हाला स्वतःच्या प्रगतीसाठी आणि स्वतःच्या अभ्यासासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळू शकतो. हे पद मिळवल्यावर तुमचं प्रमोशन देखील होतं. एक सरळ हाताने आणि एक अशा हाताने दोन्ही पद्धतीने तुमचं प्रमोशन होऊ शकतं. कसं आहे ते मला सांगतो. बाय द वे, तत्पूर्वी आपली ही सिलेक्शन बॅच जी आहे तर ती आपण सुरू केलेली आहे आणि आदिवासी विभाग भरतीसाठी 416 पदासाठी ही स्पेशल आपली सिलेक्शन भरती बॅच आपण सुरू केलेली आहे. याची फीस सध्या 1499 आहे. पण अमोल केअर्स हा जर तुम्ही कुपन कोड टाकला, ठीक आहे,
अमोल केअर्स हा जर कुपन कोड टाकला तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. ही बॅच तुम्हाला फक्त 749लाच तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आणि माझा वाढदिवस आणि 1 तारखेला आपला ई-स्वयं अकॅडमीचा पहिला वर्धापन दिन आहे. म्हणजे 27 ते 1 तारखेपर्यंत, 27 एप्रिल ते 1 मे पर्यंत तुम्ही हा कुपन कोड टाका, अमोल केअर्स. कोणताही कोर्स तुम्ही परचेस करा त्यावरती तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. ठीक आहे. येऊया आता प्रमोशनवरती. काही ठिकाणी चौकीदाराचं प्रमोशन वरिष्ठ शिपायापर्यंत होतं आणि नंतर मग जर समजा इंटरनल जागा रिक्त असतील तर त्यावेळेस IJP इंटरनल जॉबच्या एक्झाम होतात. ठीक आहे. इंटरनल विभागाअंतर्गत परीक्षा होतात आणि त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता जर ती मीट असेल त्या पदासाठी जर पात्र असाल तर तुम्हाला लिपिकपर्यंत तुम्हाला इथं प्रमोशन होतं. प्रमोशनला खूप जास्त वेळ लागतो. प्रमोशनसाठी कमीत कमी 10 ते 12 वर्ष किंवा 15 वर्ष लागू शकतात. हे झालं सरळ हाताचं प्रमोशन. ठीक आहे. नाव असं प्रमोशन म्हणायचं तर मी ते तुम्हाला सांगतो, ही जागा मिळाल्यानंतर किंवा हे पद जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला स्वतःला अभ्यास करायसाठी भरपूर चांगला वेळ मिळतो. त्या वेळेचा उपयोग करून एकदा तुम्हाला सरकारी पद मिळालं, एकदा एक मॅच जिंकायची कशी हे जर तुम्हाला कळालं तर दुसरी मॅच कशी जिंकायची ते देखील तुम्हाला समजतं. म्हणजे आता सध्या तुम्हाला फक्त तुमचा अभ्यास करायसाठी तुम्ही नोकरी मिळवताय. नोकरी मिळवल्यानंतर परत तुमच्या अभ्यासाची जर गंभीरता वाढवली तर मोठ्या पदापर्यंत तुम्ही आरामशीर जाऊ शकता. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की चौकीदार म्हणजे खूप कष्टाचं, कमी दर्जाचं काम आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक विचार करा की एका सरकारी कार्यालयाचा जो मुख्य भाग असतो ना, तर ते काय आहे? सरकारी कर्मचारी. ठीक आहे. सरकारी कर्मचारी जिथं त्यांची उपस्थिती असते तिथं शिस्त असते, तिथं सुरक्षितता असते. आणि या नोकरीमध्ये तुम्हाला राहण्यासाठी शासकीय निवासस्थान मिळतात, क्वार्टर मिळतात. क्वार्टर जर नसलं तर तुम्हाला घर भाडं जे आहे तर ते देखील मिळतं. त्याचा वेगळा भत्ता असतो, तो भत्ता मिळतो. कामाचे तास तुमचे निश्चित असतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ देता येतो. स्वतः सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नोकरी मिळाल्यानंतरही तुम्हाला तुमची शिकण्याची जी ओढ जी आहे ना, तर ती तुमची आणखी प्रखर करू शकता. आणि या शांत वातावरणाचा फायदा घेऊन तुम्ही पुढील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता. अनेक मोठे अधिकारी जे आहेत ना, सुरुवातीला अशाच प्रकारचे लहान पद जे आहेत ना, तर ते अगोदर प्राप्त करतात आणि लहान पदावरून आपले प्रवास सुरू करतात आणि नंतर मग मोठ्या पदावर जातात. अभ्यास करण्याची मानसिकता तयार करणं ही जे ना, ही तुमची काळाची गरज आहे. तुम्ही आज जर 8-10 तास जर समजा कष्ट करायला तयार असाल तर पुढचे 30-35 वर्ष तुम्ही सुखाचं आयुष्य जगू शकता. मनात जिद्द ठेवा. 416 जागापैकी मला एक जागा मिळवायची आहे आणि ती माझीच आहे. स्पर्धा जरी मोठी असली तरी तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची मेहनत तुम्हाला कमी पडू देणार. आणि जेव्हा कधी तुम्हाला अभ्यास करताना थकवा येईल ना, तेव्हा बापाची फाटलेली बनियान पहा, आईच्या हातावरील काम करून पडलेले घट्टे पहा किंवा वळ पहा. त्यांचं स्वप्न पूर्ण करायची ही चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे. 416 हा आकडा नाहीये. 416 कुटुंबाचा उद्धार करायचा हा एक मार्ग आहे. यानंतर ग्रुप डी मध्ये अशा प्रकारची पद भरती पुन्हा येणार. ही जाहिरात तुमच्यासाठी यशाचं पहिलं पाऊल ठरू शकतं. अभ्यासक्रम काही खूप कठीण आहे का याचा? बिलकुल नाही. याचा अभ्यासक्रम जर पाहिला तर तुमचं मराठी आहे, मराठी, इंग्लिश, GK GS आणि गणित बुद्धिमत्ता असे सगळ्या विषयाचे तुम्हाला 50 प्रश्न विचारतात. 50 प्रश्न, टोटल 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. सोपा आहे आणि याची स्तर जो आहे, डिफिकल्टी लेवल जे ना, इझी टू मॉडरेट असणार आहे. तुम्ही कालचा आता याचा उच्च न्यायालयाचा शिपायाचा जर पेपर पाहिला असेल तर तसाच पेपर तुमचा असणार आहे. खूप काही जास्त अवघड पेपर नाही. लक्षात ठेवा,
वेळ जो आहे ना तर तो कोणासाठी थांबत नाही. जाहिरात आलेली आहे, संधी समोर आहे. आता फक्त तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. आत्मविश्वास थोडासा जागा करा. पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धा परीक्षेला सामोरे जा. ही नोकरी तुम्हाला केवळ पगार देणार नाही, ही नोकरी तुम्हाला समाजात एक ओळख निर्माण करून दे. मी सरकारी नोकरीला आहे असं बोलताना तुमच्या डोळ्यात एक अभिमान दिसेल आणि चेहऱ्यावर समाधान असेल. कोणत्याही संपत्तीपेक्षा ते मोठं आहे. त्यामुळे आजच या क्षणापासून अभ्यासाला लागा, तयारीला लागा आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने झेप घ्या. या प्रवासामध्ये मी स्वतः तुमच्यासोबत आहे. ई स्वयंची टीम आपली तुमच्यासोबत आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ही बॅच तुम्हाला 1499ला नाही, ही बॅच तुम्हाला फक्त 749ला ही बॅच तुम्हाला मिळू शकते 1 तारखेपर्यंत. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.